श्री स्वामी समर्थ. भक्तांतरी जे जे इच्छिती तेथे येती राज पुरविती. दूढ जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. किती सुंदर स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितलं आहे. माझे भक्त मनात जे जे इच्छा करतील ती मी त्यांची पूर्ण करेल आणि ज्यांची दृढ श्रद्धा भाव विश्वास असेल त्याचं मी कल्पतरू करेल. म्हणजे त्याला या भवसागरातून पार करून त्याला मोक्षापर्यंत मी घेऊन जाण्याचं काम करेल. आपण सर्वजण खरंच खूप भाग्यवान आहोत की स्वामींसारखे गुरु आपल्याला मिळाले आहे. आपल्याला स्वामींचं बोट धरून चालायचं आहे. स्वामींचं बोट धरून कधीही आपल्याला सोडायचं नाही आहे. या ताईंसोबत देखील असंच काही घडलेलं आहे. खूप सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे. हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती आज शहारे उभे राहणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दात सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील खूप दुःखमय कहाणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या आयुष्यात स्वामी कसे आले, स्वामींनी मला कशी साथ दिली आणि आत्तापर्यंत देत आहेत, हे सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे. माझा अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे. माझ्या ह्या अनुभवातून जो कोणी दुःखित पीडित असेल, माझ्या ताई बहिणी, त्यांना एक नवी दिशा, एक आशा मिळावी या हेतूने आज स्वामीच माझ्याकडून हा अनुभव वधवून घेत आहे. स्वामी भक्तांनो, मी पुणे येथील रहिवासी आहे. मी लग्नाच्या अगोदरपासून स्वामींच्या सेवेत आहे. कारण जेव्हा माझी स्वामींची सेवा सुरू झाली त्यावेळेस माझं काळ होता 2011चा. 2011ची ती गोष्ट आहे. त्यावेळेस स्वामी माझ्या आयुष्यात आले. ते कसे आले तर काय झालं की माझी बहीण ही अलिबागला आहे. तिथे गेल्यानंतर मला माझ्या बहिणीने सुट्ट्यासाठी बोलवलं होतं. मला सुट्ट्या होत्या, त्यामुळे तू आमच्याकडे ये सुट्ट्यामध्ये असं ती म्हटली. आणि माझ्या बहिणीच्या घरी सर्वजण महाराजांचं खूप करतात. त्यांच्या घरी महाराजांच्या पादुका, खूप मोठा फोटो, त्यांच्याकडे नित्यसेवा वगैरे रोज खूप चालत असते. माझे दाजी देखील स्वामींची खूप मनापासून सेवा करतात. तिथे गेल्यानंतर त्या भक्तीच्या वातावरणामध्ये मी कधी स्वामींशी जोडली गेली मलाही कळालं नाही. मला खूप छान वाटायचं, मन समाधान वाटायचं, पण मी फार काही सेवा वगैरे तरी देखील केली नाही. फक्त श्री स्वामी समर्थ जेव्हा कधी आठवेल तेव्हा मनामध्ये म्हणत असायची फक्त, पण बाकी काहीच नाही. स्वामी चरित्र वाचणे किंवा तारक मंत्र म्हटणे अशा सेवा मी कधीच केल्या नाही. त्यानंतर स्वामी भक्तांनो, थोड्या दिवसामध्ये माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग लग्नाच्या नंतर देखील महाराजांचं काहीच मला आठवण राहिली नाही की स्वामी. माझी बहीण सांगायची पण मला काही करू वाटत नव्हतं, कारण लग्न झाल्यानंतर खूप साऱ्या जबाबदाऱ्याही येत असतात. पण जेव्हा लग्न होतं आणि सुरुवातीचे दिवस जातात त्यानंतर हळूहळू जेव्हा आयुष्यामध्ये संसारामध्ये वेगवेगळे संकट सुरू होतात, ते संकट आपल्याला पार करण्यासाठी कोणाचा तरी आधार लागतो असं वाटतं. त्याच वेळेस आपल्याला देवाची आठवण होत असते. आणि माझ्या बाबतीत देखील स्वामी भक्तांनो असंच झालं. लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स आयुष्यामध्ये येऊ लागल्या. सासूबाई खूप टॉर्चर करायच्या. त्यानंतर जावासोबतही माझं जमत नसायचं. मिस्टरही खूप रागराग करत असायचे. मिस्टर ड्रिंक घ्यायचे. त्यामुळे मला खूप डिप्रेशनमध्ये मी चालली होती. काय करावं काहीच मार्ग कळत नव्हता. माझी बहीण मला खूप सांगायची, तू महाराजांची सेवा कर. एक दिवस असंच मी खूप वैतागले आणि माझ्या मिस्टरांचे आणि माझे खूप जोरदार भांडण झाले. आणि त्या भांडणामुळे मी रागाने पुन्हा एकदा माझ्या बहिणीकडे निघून गेली. आई वडिलांकडे मी जाऊ शकत नव्हती, कारण माझे वडील हे फार कडक स्वभावाचे होते. त्यांना असं अजिबात आवडत नसायचं. ते मुलींना कधीही त्यांनी सपोर्ट केला नाही. काही झालं तरी सासरीच राहायचं. मुलीचं घर हे सासरच असतं, माहेर नसतं असे ते म्हणायचे. आणि त्यामुळे मी तिकडे जाऊ शकत नव्हती. मी पुन्हा माझ्या बहिणीकडे गेली. तिथे गेल्यानंतर तिने मला खूप समजावून सांगितलं, हे बघ, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे चालूच असतं, पण ज्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असतं, स्वामींची सेवा असते, तिथे असं काहीच घडत नाही. घडलं तरी महाराज खूप ते सांभाळून घेत असतात. आपण स्वामींची सेवा केली पाहिजे. स्वामींची सेवा केल्यानंतर खूप पॉझिटिव्हिटी घरामध्ये निर्माण होत असते. आणि मेन म्हणजे आपलं मन हे पूर्णपणे चेंज होत असतं. आपल्या विचारामध्ये
चेंज होत असतात, त्यामुळे तूच महाराजांची सेवा करायला लाग. तिने मला असं समजून सांगितलं. तिथे जोपर्यंत होती तोपर्यंत महाराजांची आरती वगैरे करणे, त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवणे आणि स्वामींची सेवा करणे त्या खूप छान करत होत्या. रोज तारक मंत्र म्हणायच्या, श्रीपाद श्रीवल्लभ पारायण, गुरुचरित्र पारायण, त्यांच्याकडे कंटिन्यू काही ना काही चालूच असतं. तिथे मला खूप छान वाटायचं आणि मग मीही ठरवलं आता मी स्वामींची सेवा करणार. मग माझ्या बहिणीने मला स्वामीचरित्र, नित्यसेवा, महाराजांचा फोटो आणि माळ ही सर्व साहित्य घेऊन दिलं आणि माझ्या मिस्टरांना फोन केला की हिला घेण्यासाठी या म्हणून. मग माझे मिस्टर मला घेण्यासाठी आले. आता बाकीचं काहीच मी कुणाकडे लक्ष देत नव्हते. स्वामींची सेवा सुरू केली. 2015ची ही गोष्ट आहे. स्वामींची सेवा घरामध्ये सुरू झाली. स्वामींची सेवा ज्यावेळेस घरामध्ये सुरू झाली त्यावेळेस मी कुणाकडेच लक्ष दिलं नाही. रोज सर्वांना तारक मंत्राचं तीर्थ देत होते, रुद्राचं तीर्थ माझ्या मिस्टरांना देत होते. मला दुसऱ्याशी बोलण्यासाठी अजिबात वेळ मिळत नसायचा, कारण सेवेमध्ये आणि घरकामामध्येच माझा पूर्ण वेळ हा जात असायचा आणि माझा मुलगाही होता, तोही मला खूप त्रास देत असायचा. त्यामुळे मला कुणाशी बोलायला, निंदास्तुती करायला वेळ मिळतच नव्हता. मी माझा पूर्ण वेळ स्वामी सेवेमध्ये घालत होती. खूप अंतःकरणापासून महाराजांची हाक मारत होते आणि उठता बसता, खाता पिता, चालता बोलता फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मी सुरू केलेला होता. हळूहळू माझ्या मिस्टरांमध्ये मला बदल दिसू लागले. अगोदर ते माझ्याशी व्यवस्थित अजिबात बोलत नव्हते. ते मी काहीही बोलले तरी माझ्यावरती खूप चिडचिड करायचे, रागराग करायचे. त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं. पण त्यांच्या स्वभावामध्ये मला आता हळूहळू बदल दिसू लागला होता. त्यांचं ड्रिंक घेण्याचं प्रमाण देखील आता कमी झालं होतं. अगोदर ते दररोज घ्यायचे, आता ते 2-3 दिवसा मिळून घेऊ लागले होते. त्यामुळे कुठेतरी आशेचा किरण निर्माण झाला होता. नाही, स्वामी सेवेने खरंच बदल होतात असं वाटलं होतं. आणि मग मी कंटिन्यू त्यांना जे रुद्राचं तीर्थ आहे ते देणं हे सुरूच ठेवलं होतं. मी तीर्थ बंदच केलं नाही आणि 6 महिन्यामध्ये माझ्या मिस्टरांच्या स्वभावामध्ये खूप बदल झाला आणि त्यांची ड्रिंक सुटली. सासूबाईचा स्वभाव आहे तसाच होता, पण मी त्यांच्याकडे लक्ष देण्याचं पूर्णपणे बंद केलं होतं. पण स्वामी सेवेत आल्यानंतर म्हणतात ना की संकट यायची थांबत नसतात. महाराज आलेल्या संकटामध्ये आपल्याला खूप शक्ती, बळ देत असतात लढण्यासाठी. महाराजच एक आधार असतात. असंच माझ्या बाबतीत झालं. संकट हे खूप जोरदार येऊ लागले होते. काय झालं की माझा मुलगा अचानक त्याला पोटामध्ये फार दुखू लागलं. इतकं दुखायचं की तो अक्षरशः लोळत असायचा. इतकं भयानक त्याच्या पोटामध्ये दुखू लागलं. अचानक याच्या पोटामध्ये का बरं दुखत आहे हे कुणालाच काही कळेना. आम्ही तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेलो तर डॉक्टरांना ते काहीच कळालं नाही. त्यांनी औषध वगैरे दिले. घरी आलो. पुन्हा त्याचा त्रास काही थोडा देखील कमी होत नव्हता. त्रास हा कमी झालाच नाही. मग आम्ही मोठ्या हॉस्पिटलला त्याला घेऊन गेलं. तिथे सोनोग्राफी वगैरे केली. तिथे सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की याचं ॲपेंडिक्स हे फुटायला लागलेलं आहे. त्यामुळे त्याला भयंकर त्रास होतं आहे. याला तातडीने आपल्याला ऑपरेशनसाठी घ्यावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळेस खूप भीती वाटली आणि डॉक्टरांनी हे देखील सांगितलं होतं जर ॲपेंडिक्स फुटलं तर आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. काय होईल ते तुमच्या नशिबावरती. मुलगा जाऊही शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळेस खूप भीती वाटली. आता एकमेव आधार म्हणजे स्वामीच होते, दुसरं कोणीच नव्हतं. त्या दरम्यान स्वामी भक्तांना करोनाचा काळ होता, करोना होता. त्यामुळे तर खूप भयंकर परिस्थिती सर्वत्र होती. कुणाचाही आधार नव्हता. आता फक्त स्वामीच पुढे दिसत होते. स्वामींना खूप विनंती करत होतो. महाराजांचा मंत्र चालू होता. स्वामींना विनवणी करणं चालू होतं. स्वामी तुम्हीच आता काय करायचं ते करा. आणि मग डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी माझ्या मुलाला ताबडतोब घेतलं. तो ॲडमिट झाला. त्यानंतर आम्ही महाराजांचं तारक मंत्र आणि महाराजांचा जप कंटिन्यू करत होतो. खूप भीती वाटत होती, पण स्वामींवरती एक विश्वास होता. माझ्या मुलाचं ऑपरेशन वगैरे सर्व काही झालं. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं. तुम्ही खूप भाग्यवान आहात. कुठल्या तरी देवतेची तुमच्यावरती कृपा आहे की तुम्ही आज घेऊन आला. तुम्ही जर 1-2 दिवस जरी लेट केला असतं तर ॲपेंडिक्स फुटलं असतं आणि तुम्ही बाळ गमावलं असतं असे डॉक्टर म्हटले. त्यावेळेस खूप स्वामींना धन्यवाद दिलं, कारण स्वामींनीच ती बुद्धी दिली की मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जाण्याची. कारण माझे जे सासरे होते ते म्हणत होते की आपण म्हणजे थांबूया 1-2 दिवस, गोळ्या औषधांनी होईल. पण माझ्या मिस्टरांनी निर्णय घेतला, मीही घेतला की नाही, की
मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जायचं, नेमकी काय आहे ते आपल्याला कळेल असं म्हणून आणि स्वामींनी ते तारून नेलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो आम्हाला 2 दिवसामध्ये सुट्टी झाली. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर काय झालं की माझे जे मुलगा आहे तो आता ऑपरेशन झाल्यामुळं घरातच होता आणि अचानक गुरुवार होता. त्या दिवशी आम्ही मठामध्ये गेलो. मठात गेलो आणि महाराजांची आरती वगैरे झाली. महाराजांना श्रीफळ वगैरे ठेवलं. तुमच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व व्यवस्थित झालं असं. पण पुढे काय होणार होतं हे स्वामींनाच माहीत होतं. त्यानंतर आम्ही जेव्हा घरी आलो, घरी आल्यानंतर एकदम वयस्कर व्यक्ती आमच्या घरी आली. इतकी वयस्कर होती, ते खूप थकलेले होते. अक्षरशः त्यांना चालता देखील येत नव्हतं. त्यांच्या याच्यामध्ये खूप मळालेले कपडे होते आणि याच्या कमरेवरती त्यांच्या गळ्यामध्ये एक झोळी होती आणि त्या झोळीत आले आणि त्यांनी म्हटले की काहीतरी खाण्यासाठी दे. नेमकं त्या दिवशी माझा स्वयंपाक हा झालेला नव्हता. आता काय खाण्यासाठी देऊ असा खूप मोठा प्रश्न पुढे पडला. तर म्हटलं बाबा थोड्या वेळ थांबता का, मी स्वयंपाक करते. तर ते म्हटले मला एवढा वेळ नाही, मला पुढे जायचं आहे, माझी बस जाईल असं ते मला म्हणू लागले. ती वेळ होती स्वामी भक्तांनो 12-12:30ची आणि मग आम्ही सकाळी नाश्ता केला होता, त्यामुळे मी स्वयंपाक 1 वाजता करत होती. आणि मग काय करावं, मग आमचा जो रात्रीचं माझ्याकडे मिरची आणि शिळी पोळी होती. बाबांना म्हटलं तुम्हाला वेळ नाही, रात्रीची पोळी आहे, पण तुम्हाला देण्यासाठी मला ते बरं वाटत नाही, दुसरं काय देऊ तुम्हाला. तर ते म्हटले की मला शिळं अन्न खूप आवडतं, दे मला ते शिळं खाण्यासाठी. अन्न कधीही शिळं नसतं असं ते म्हटले, त्याला कुठलाही दोष नसतो. आणि मग मी ती चपाती घेतली आणि त्यांना दिली. पण खूप वाईट वाटत होतं की त्यांना ती चपाती खाण्यासाठी मी दिली होती. मी खूप म्हणत होती त्यांना की मी लगेच गरम करते, पण ते थांबायला तयारच नव्हते. दारातून तसं जाऊही देऊ वाटत नव्हतं. मग मी त्यांना एक सफरचंद आणि ते दिलं. त्यांनी ते खाल्लं. त्यातील जे सफरचंद त्यांनी दिलं होतं त्यातील ते सफरचंद कट केलं. त्यातील एक फोड त्यांनी, एक चतकोर पोळीची फोड आणि ते सफरचंदाची फोड एक कावळ्याला वरती टाकली. त्यानंतर एक गाईला त्यांनी खाऊ घातली आणि त्यानंतर उरलेलं त्यांनी खाल्लं. आणि त्यानंतर त्यांच्या झोळीतून त्यांनी एक श्रीफळ काढलं. ते श्रीफळ माझ्या हातामध्ये दिलं आणि पुढच्या वर्षी तुझी सर्व मनोकामना पूर्ण होईल असं सांगितलं. आणि ज्यावेळेस तुझी मनोकामना पूर्ण होईल त्यावेळेस तू आम्हाला कपडे कर असं ते म्हटले. आणि आता आम्ही जातो, तुझ्या मुलाला आम्हाला बघायचं आहे असं ते म्हटले. आणि मग मी म्हटलं या ना बाबा बघा ना. तर घरात आले. घरात आल्यानंतर माझ्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि शांत झोप असं म्हटले. त्यानंतर ते बाबा तिथून निघून गेले. आणि त्या दिवशी ज्यावेळेस त्या बाबांनी हात ठेवला आणि शांत झोप, माझ्या मुलाला त्या दिवशी खूप छान झोप आली. कारण अगोदर त्याला खूप त्रास व्हायचा, त्याचे खूप पेन होत होतं, टाके दुखायचे, गोळी घेतली तरी ते राहत नव्हते. त्याला रात्रीचीही झोप नव्हती, दिवसाचीही झोप नव्हती. पण त्या दिवशी त्याला खूप छान झोप लागली. एकदम निवांत गाढ तो झोपला. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो की ह्या बाबांनी हे श्रीफळ दिलं. मला त्यांना विचारायचंच राहिलं की हे श्रीफळाचं आता मी काय करू म्हणून असं विचारायचं राहिलं. पण मग मी ते देवघरामध्ये ठेवलं आणि स्वामी प्रत्यक्षात तुम्ही आला असं मला जाणवलं, भासलं. कारण त्या दिवशी घरामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड अष्टगंधाचा सुगंध, चंदनाचा सुगंध घरामध्ये दरवळत होता. प्रत्येकजण म्हणत होता आज घरामध्ये कुठली अगरबत्ती लावली, खूप छान सुगंध येत आहे. त्यावेळेस जाणवलं की प्रत्यक्षात स्वामी महाराज आले. आणि खूप वाईटही वाटलं, रडूही आलं की महाराजांना शिळं मी खाऊ घातलं म्हणून खूप वाईट मला वाटत होतं. पण आता करणार काय, वेळ निघून गेलेली होती. स्वामी भक्तांनो त्यानंतर काय झालं की आमच्या इथून गिरनारला जाण्यासाठी एक ट्रिप निघली होती, गाडी निघली होती. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला गिरनारला यायचं का. माझी प्रचंड इच्छा होती गिरनार बघायची, कारण मी मोबाईलवरतीच गिरनारचं सर्व काही बघितलं होतं. मला इच्छा होती दत्तगुरूंनी मला घेऊन जावं. स्वामी तुम्हीच आता घेऊन जा असं मी स्वामींना म्हणत होती. पण मिस्टर नाही म्हणत होते. आणि मग आता मिस्टरांना कसं तयार करायचं हे स्वामी तुमच्याच हात आहे. त्या दिवशी मी दिवसभर जेवण केलं नाही, कुणाशी बोलली नाही, फक्त महाराजांचं नामस्मरण करत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते की मला गिरनारला जायचंच आहे, कारण तो दिवस शेवटचा होता. त्यांनी सांगितलं की आज शेवटचा आहे, ज्यांचे ज्यांचे नावं येईल त्यांनाच घेतलं जाईल, त्याप्रमाणे गाडी केली जाईल, उद्यापासून नावं बंद होणार आहे असं सांगितलं. पण मला खूप इच्छा होती. आणि संध्याकाळी अचानक मिस्टर आले आणि मिस्टर म्हटले की आता त्यांना जीव घालण्याचा प्रॉब्लेम होता. तर काय झालं
की माझ्या ज्या नणंदबाई आहे त्या अचानक आमच्या घरी आल्या. त्या घरी आल्या दुपारी आणि संध्याकाळी मिस्टर म्हटले की अगं ही आता 4-5 दिवस थांबणारच आहे, तर तुला जायचं असेल तर तू जा म्हणे. आता ही आहे त्या पण म्हटल्या तुम्हाला जायचं असेल तर जा, मी थांबणार आहे, मी इथे सर्व बघते. महाराजांचीच खूप अगाध लीला. स्वामींनी ते करून घेतलं, अंतःकरणापासून त्यांना मागितलं आणि त्यांनी दिलं. मग मी खूप आनंदाने माझं नाव दिलं. आम्ही 2-3 दिवसांनी गिरनारला जाण्यासाठी निघालो. सर्व काही पॅकिंग वगैरे केली आणि मग पॅकिंग वगैरे केल्यानंतर स्वामी भक्तांनो आम्ही गिरनारला जाण्यासाठी निघालो. मनामध्ये खूप आनंद होता. आता मला गिरनार बघायचं आहे, ते मी पादुका बघणार आहे, ती धुनी बघणार आहे आणि ती धुनी सोमवारी पेटते, आपोआप पेटते हे ऐकलेलं होतं आणि मग आम्ही तिथे सोमवारीच जाणार होतो. त्यामुळे मला ती धुनी बघायची होती. महाराजांचं खूप म्हणजे खूप धन्यवाद मी मनामध्ये करत होती. खूप आनंदाने मी चालली होती. महाराजांचं नामस्मरण चालू होतं. त्यानंतर आम्ही तिथे पोचलो. आता ह्या 10,000 पायऱ्या चढण्याचं कसं, मी महाराजांनाच मनोमन विनंती केली की तुम्हीच माझ्याकडून करून घ्या, मला साथ द्या, तुम्हीच शक्ती द्या, बळ द्या, असं मी दत्तगुरूंना महाराजांना विनंती केली आणि आमचा प्रवास हा सुरू झाला. पायऱ्या चढत होतो, दम लागत होता. आमच्यातील ज्या वयोवृद्ध बायका होत्या त्यांनाही खूप दम लागत होता. मी त्यांच्यासोबत त्यांना घेऊन चालली होती आणि महाराज आमचा प्रवास खूप करत होते. आम्ही सकाळी चढायला सुरुवात केली तर आम्हाला चढायला पार संध्याकाळ झाली, कारण आमच्यासोबत खूप वृद्धस्थ बायका होत्या. त्यामुळे त्यांना थांबत आम्ही हा प्रवास पार केला होता. तिथे गेलो, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला सांगते मला इतका आनंद झाला, ते बघून मला अश्रूच अनावर होत होते. खूप अश्रू मला थांबतच नव्हते. मी अक्षरशः बाहेर आली आणि खूप डसडस रडू लागली की ते बघून असं खूप परमानंद झाल्यासारखं मला वाटलं. दत्तगुरूंनी साक्षात भेट दिल्यासारखं मला वाटलं. महाराज मला भेटल्यासारखं वाटलं आणि खरंच मला महाराज भेटले. तिथे काय झालं की आमच्या ज्या बायका होत्या, गर्दी फार असल्यामुळे आमची तिथे हे झालं, हुकाचूक झाली. त्या कुठे गेल्या ते कळालंच नाही. त्या बायका कुठे गेल्या, मी एकटीच राहिले आणि तिथे एक भगवे पूर्ण इतके तेजस्वी व्यक्ती, भगवे वस्त्र घातलेले, खूप तेजस्वी, त्यांच्या चेहऱ्यावरती खूप तेज होतं आणि माझ्या मनात मी त्यांच्यासाठी काहीच घेऊन गेलेले नव्हते, फक्त एक गुलाबाचं फूल त्यांच्यासाठी घेऊन गेलेले होते वरती, कारण मी काहीच आणलेलं नव्हतं. पण मनात कुठेतरी आलं रडताळी की मी त्यांच्यासाठी काही प्रसाद आणला नाही, काहीच आणलं नाही. काहीतरी आणलं असतं तर बरं झालं असतं. पण मी म्हटले की पैशानीच होतं, असं फुकट थोडंच मिळत असतं, पैसे असेल तरच होत असतं, कारण माझ्याकडे फार काही पैसेही नव्हते. मोजकेच पैसे मी घेऊन गेलेले होते, त्यामुळे मी काहीच घेतलेलं नव्हतं. आणि अचानक ती तेजस्वी व्यक्ती समोर उभं राहिली. त्यांच्या हातामध्ये पूजेचं खूप मोठं ताट होतं. त्यामध्ये सर्व काही पूजेचं नारळ वगैरे, हार, श्रीफळ, त्यानंतर प्रसाद, खूप छान त्याच्यामध्ये गजरा, वेणी, सर्व काही त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं आणि ते ताट त्यांनी माझ्या हातात दिलं. तर ते कसे म्हणतात की माझी आता दुसरीकडे जाण्याची वेळ झाली आहे, तर हे ताट तुम्ही घ्या म्हणे आणि तुम्ही ते दत्तगुरूंना अर्पण करा म्हणे. अर्पण करून झालं की मग मला द्या म्हणे, असं म्हटले. तर मी म्हटलं तुम्ही तुमच्या हाताने द्या ना. तर ते म्हणे मला जाण्याची वेळ झाली, मला दुसरीकडे जायचं आहे, त्यामुळे ताई प्लीज तुम्ही द्या ना. त्यांनी ते ताट माझ्या हातामध्ये ठेवलं आणि मला खूप आनंद झाला की आता पुन्हा एकदा दर्शनाला जायचं. मी पुन्हा दर्शनासाठी रांगेत उभी राहिले. मी हाही विचार केला नाही की माझ्या सोबतचे कुठे आहे, आता ते मला सापडत असतील, आमची भेट कशी होईल, याचा माझ्या मनामध्ये थोडा देखील गंध नाही की विचार नाही, फक्त दर्शनाची ओढ. मग मी ते ताट हातामध्ये घेतलं, दर्शन वगैरे केलं, ते पुन्हा मन भरून बघितलं, ते सर्व साहित्य दिलं आणि बाहेर आली. आता ते बाबा मला पुन्हा भेटतील आणि माझ्या म्हणजे त्यांना जो प्रसाद होता उरलेला थोडासा, तो त्यांना देऊन टाकील असं मला मनामध्ये वाटत होते. पण ते बाबा मला कुठेही दिसले नाही, कुठेच नाही. मी त्यांना फार शोधलं, सर्वत्र बघितलं, पण मला ते कुठेच दिसले नाही. त्यावेळेस क्लिक झालं की दत्तगुरूंनी सांगितलं की मला पैसे काहीच नको, फक्त तुमचं अंतःकरणापासून एखादी गोष्ट मला जर अर्पण करण्याची इच्छा झाली तर ती स्वतः मी तुमच्यासाठी घेऊन येतो, असं दत्तगुरूंनी सांगितलं. आणि ते दुसरे तिसरे कोणी नव्हतं, फक्त प्रत्यक्षात स्वामी महाराज दत्तगुरू आले होते आणि तो मग मला प्रसाद मिळाला दत्तगुरूंच्या हातचा. पण त्यावेळेस देखील खूप रडायला यायला लागलं की आपण खरंच ओळखू शकत नाही कोण आहे काय आहे. त्यावेळेसही खूप रडायला आलं आणि मग मी तो प्रसाद वगैरे घरी घेऊन आले. त्यानंतर स्वामी भक्तांनो
मी श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करायला सुरुवात केली होती. घरामध्ये हे पारायण करावं असं फार दिवसाची इच्छा होती आणि आता श्रीपाद प्रभूंच्या लीला मला वर्णन करायच्या होत्या. कुरवपुरोचा महिमान मला तेथे गायचा होता. श्रीपाद वल्लभांचा जन्म पिठापूर येथे झाला. त्यानंतर कुरवपूर येथे ते आले आणि त्यांनी तेथेच आपलं कार्य संपन्न केलं आणि आता श्रीपाद प्रभूंच्या लीला वर्णन करायच्या होत्या. खूप छान घरामध्ये प्रसन्न वातावरण झालं होतं. माझं पारायण झालं आणि त्या पारायणामध्ये 53व्या अध्यायामध्ये असं होतं की जो भक्त मनभावे हे पारायण करेल त्याला श्री दत्तप्रभू हे प्रत्यक्षात आपला प्रसाद घेऊन गाणगापूरवरून येत असतात. गाणगापूरचा प्रसाद त्यांना मिळत असतो. असं मी जेव्हा वाचलं त्यावेळेस माझ्या मनात कुठेतरी आलं की महाराज मलाही प्रसाद पाहिजे आहे. मीही तुमचं पारायण खूप मनापासून केलं असं मला वाटलं आणि मग मला म्हटलं की मलाही प्रसाद द्या ना. जर मला प्रसाद मिळाला तर मी समजून जाईल की तुम्ही माझी सेवाही स्वीकारली आहे. स्वामी भक्तांना तुम्हाला खोटं नाही सांगत, त्या दिवशी खरंच ज्या दिवशी माझं पारायण संपन्न झालं त्या दिवशी आमच्या माझ्या मैत्रिणी आहे त्या गाणगापूरला गेलेल्या होत्या. हे मला माहीतही नाही आणि त्या अचानक माझ्या घरी आल्या आणि म्हणे हा धर ग गाणगापूरचा प्रसाद. आम्ही गाणगापूर येथे गेलो होतो. त्यावेळेस मला इतका आनंद झाला की खरंच दत्तप्रभूंनी माझ्यासाठी प्रसाद पाठवला गाणगापूरवरून. खूप आनंद झाला. माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोचली आणि विशेष म्हणजे ते स्वतः म्हणजे त्यांनी त्यांच्या थ्रू मला तीर्थही दिलं आणि ते तीर्थही तिथलं गाणगापूरचं तीर्थही मला घेऊन आल्या होत्या. त्यावेळेस प्रत्यक्षात स्वामी महाराजच त्यांच्या थ्रू आले असं वाटलं आणि माझी आता जे काही माझ्या आयुष्यात घडत आहे ते फक्त दत्त कृपेमुळे आणि महाराजांच्या सेवेमुळे. आयुष्यात दुःख अडचणी फार येतात पण महाराज त्याला लढण्याची ताकदही देतात आणि प्रत्येक क्षणोक्षणी माझ्या पाठीशी उभे राहतात. ही स्वामींची माझ्यावरती खूप मोठी प्रचंड कृपा आहे. जो कोणी भक्त अनन्य भावाने महाराजांना शरण जातो, महाराजांचे गुणगान गातो, महाराजांची सेवा करतो त्यावरती स्वामी महाराज प्रसन्न होतात आणि त्याला सर्व काही इच्छा त्याच्या पूर्ण न सांगता करत असतात. फक्त श्रद्धाभाव हा खूप महत्त्वाचा आहे. स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा खूप दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.